नमस्कार, अक्षताच किचनमध्ये आज आपण आंबट गोड तिखट वरण कसे करायचे ते पाहणार आहोत। अगदी सोपी आणि छान अशी टेस्टी ही रेसिपी आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला काही टिप्स आणि ट्रिक्स सोबत ही रेसिपी पाहायला भेटणार आहे। हे आंबट गोड तिखट वरण जे आहे ते जिभेची छान चव वाढवते। शिवाय तुम्हाला स्वयंपाक करायला जास्त वेळ नसेल तर एकदम सिंपल अशी ही रेसिपी तुम्ही नक्की करून पाहू शकता। आंबट गोड तिखट वरण तयार करण्यासाठी इथे मी पाव वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे। तसेच यामध्ये 2 मोठे चमचे तुरीची डाळ घालायची आहे। तुरीची डाळ या वरणामध्ये घातल्यामुळे वरणाला छान असा थिकनेस येतो आणि थोडंसं वरण जे आहे ते मिळून यायला मदत होते। कुकरच्या भांड्यामध्ये घेतलेली मुगाची आणि तुरीची डाळ आपल्याला 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे। दोन्ही डाळी मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत। आता यामध्ये आपल्याला 2 ग्लास पाणी घालायचे आहे। यामध्ये आपल्याला अजून काही इन्ग्रेडियंट डाळ शिजवण्यासाठी घालायचे आहेत। तर त्यासाठी इथे मी एक छोट्या आकारातला कांदा बारीक चॉप करून घेतलेला आहे। 2 मिरच्या आहेत, त्याला मधोमध एका मिरचीच्या 2 मिरच्या करून त्याला मध्ये स्लिट करून घेतलेले आहे। एक छोट्या आकारातला टोमॅटो, छान लालबुंद पिकलेला टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि इथे मी कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे। आता हे सगळे इन्ग्रेडियंट आपण ह्या धुतलेल्या डाळीमध्ये घालून घेऊयात। हे सगळे इन्ग्रेडियंट आपण यामध्ये घातल्यानंतर आता यामध्ये आपण घालणार आहोत ते म्हणजे हळद आणि मीठ। तर चवीनुसार मीठ घालूयात आणि चिमूटभर हळद घालूयात। हळद, मीठ आणि बाकीचे सगळे इन्ग्रेडियंट आपण चमच्याच्या मदतीने यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतले आहेत। आता हा डब्बा आपण कुकरच्या भांड्यामध्ये ठेवूयात आणि मोठ्या फ्लेमवर याला आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या होऊन द्यायच्या आहेत। मोठ्या गॅसवर कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या मी करून घेतल्यानंतर कुकर पूर्णपणे थंड करून घेतला आणि त्यानंतरच कुकरचे झाकण मी उघडलेले आहे। तुम्ही इथे पाहू शकता कुकरमध्ये ठेवलेले जे भांडे आहे त्यामध्ये डाळ आपली छान शिजलेली आहे, त्याला मी बाहेर काढत आहे। कुकरचं भांडं बाहेर काढल्यानंतर कुकरमध्ये खाली तळाशी असलेलं पाणी सुद्धा त्या कुकरच्या भांड्यामध्ये मी घातलेले आहे। आता ही जी वरणाची कन्सिस्टन्सी आहे अगदी पातळ असं वरण खूप छान आणि टेस्टी लागतं। शिजलेल्या डाळीला थोडा वेळ आपण घोटून घेणार आहोत। तर पळीच्या मदतीने या डाळीला थोडा वेळ घोटून घेतल्यानंतर आता आपण फोडणीची तयारी करूयात। तर मीडियम गॅसवर इथे मी पातेले गरम करून घेतलेले आहे। पातेले गरम झाले की त्यामध्ये 2 चमचे तेल घातलेले आहे। तेल सुद्धा आपल्याला छान गरम करून घ्यायचे आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता तेल गरम झाले की छान अशी पाव चमचा मोहरी घातलेली आहे। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये पाव चमचा जिरे घातलेले आहे। जिरे सुद्धा आपल्याला छान तेलामध्ये फुलून द्यायचे आहेत आणि नंतर त्यामध्ये 6 ते 7 ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घालून याला छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तेलामध्ये परतून घेतलेले आहे। त्याच तेलामध्ये थोडीशी मी कोथिंबीर सुद्धा घातली, कारण कोथिंबीरीने छान असा फ्लेवर येतो डाळ। तर इथे मी शिजवलेली जी डाळ आहे ती पूर्णपणे या पातेल्यामध्ये ओतलेली आहे। तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी झाली आहे, पाणी घालायची गरज नाही। आता यामध्ये मी घरात साठवलेला जो मसाला असतो तो मसाला 1 ते 1.5 चमचा घातलेला आहे। तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये तिखट घालू शकता। अर्धा चमचा यामध्ये गूळ आणि 2 ते 3 चिंच घातलेले आहे। चिंच आणि गूळ घालून याला आपल्याला छान उकळी आणून द्यायची आहे। 5 ते 6 मिनिटं डाळीला उकळी आली की गॅस मीडियम गॅस करायचा आहे आणि त्यानंतर डाळ मंद आचेवर आपल्याला ही शिजून द्यायची आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता मीडियम आचेवर छान अशी डाळ आपली शिजत आहे। आता यामध्ये मी मीठ घातलेले नव्हते, तर चवीनुसार थोडे मीठ घालायचे आहे। डाळीमध्ये ते मीठ मिक्स करायचे आहे आणि 2 ते 3 मिनिटं डाळ आपल्याला शिजून द्यायची आहे। आता यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर, बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे। ही कोथिंबीर डाळीमध्ये मिक्स करून डाळीचा जो गॅस आहे, वरणाचा गॅस आहे, तो बंद करायचा आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता अगदी टेस्टी असं आपलं आंबट गोड तिखट वरण बनवून तयार झालेलं आहे।
हे वरण अगदी कमी वेळामध्ये आणि झटपट होणारे आहे आणि भातासोबत अगदी टेस्टी लागतं। तुम्ही नक्की ट्राय करून पहा। आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, फ्रेंड्स फॅमिलीमध्ये शेअर करा। पुन्हा आपण लवकरच भेटूयात अशा नवनवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत टेक केअर, बाय बाय।